जर एखाद्या मुलाला आय लव्ह यू म्हटलं तर ते सेक्शुअल हॅरेसमेंट होऊ शकते का, याबाबतची आजची केस आहे. आता ही केस जी आहे ती पोक्सो ॲक्टच्या रिलेटेड आहे. पोक्सो ॲक्ट म्हणजे काय, प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट याच्या संबंधीची एक केस लॉ आहे. तर ही छत्तीसगड हायकोर्टाने ही केस डिसाईड केलेली आहे. याच्या रिलेटेडच्या फॅक्ट्स काय आहेत, तर एक मुलगी शाळेतून परत येत होती आणि तिला रस्त्यातल्या एका माणसाने आय लव्ह यू म्हटलं. तिने त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली आणि ती केस चालू झाली आणि त्याच्यामध्ये त्याच्या फेवरमध्ये ती केस लागली नाही. ही केस परत हायकोर्टात गेली. तर हायकोर्टाने असा निकाल दिलेला आहे की नुसतं रस्त्यातल्या एका माणसाने त्या व्यक्तीला आय लव्ह यू म्हटलं म्हणून ते सेक्शुअल हॅरेसमेंट होऊ शकत नाही, असा हा निकाल आहे. तर हा निकाल कोणत्या बेसवर असा दिला गेला, तर पोक्सो जो ॲक्ट आहे त्याचा सेक्शन 7 याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स काय आहेत. पोक्सो ॲक्ट जेव्हा लावला जातो त्याच्यात मेन काय, सेक्शुअल इंटेन्शन असले पाहिजे पुढच्या व्यक्तीचं, नंतर त्यांनी फिजिकल कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि पेनेट्रेशन इज नॉट रिक्वायर्ड, नो पेनेट्रेशन इज रिक्वायर्ड, अशा 3 कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहेत. याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सेक्शुअल इंटेन्शन काही दिसलेलं नाही आणि फिर्यादी जो पक्ष आहे, प्रॉसिक्युशन जो पार्टी होती, ते त्याच्याविरुद्ध सेक्शुअल इंटेन्शन काही प्रूव्ह करू शकलेले नाही आहेत. त्यांनी जाताना नुसतं आय लव्ह यू म्हटलं आहे. याच्यातून सेक्शुअल इंटेन्शन काही ते प्रूव्ह करू शकत नसल्यामुळे कोर्टाने त्या ज्या आरोपी होता ॲक्यूज पर्सन त्याच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंटची केस सिद्ध झालेली नाही आहे आणि त्याला ॲक्विट केलं आहे, म्हणजेच निर्दोष सोडलेला आहे. तर अशी ही केस आहे. तर याच्यामध्ये सेक्शन 8 सुद्धा त्याला पनिशमेंट झाली नसती. परंतु मग अशा ॲक्टला कुठला सेक्शन लागू शकतो, तर सेक्शन 74 BNS म्हणजे भारतीय न्यायसंहिता याच्यानुसार सेक्शन 74 जो आहे तो अट्रॅजिंग द मॉडेस्टी ऑफ वुमन याच्यासाठी आहे आणि सेक्शन 79 इन्सल्टिंग द मॉडेस्टी ऑफ वुमेन, हे असे 2 सेक्शन्स आहेत. याच्याखाली तुम्ही त्याच्यावर केस टाकू शकता आणि ती टाकलेली आहे. तर मग अशा प्रकारे आपण कन्क्लूड करू शकतो की नुसतं आय लव्ह यू म्हटलं हे सेक्शुअल हॅरेसमेंटमध्ये येऊ शकत नाही.